40 वर्षात कधी एकमेकांकडे प्रेम व्यक्त केलं का तुम्ही? नाही. हा, कधीच नाही. वाद जास्त होतात आमचे. वाद नाही म्हणजे असे म्हणजे वाद प्रेमाचे वाद. पण असं म्हणतात ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा असं कधी नाही. नाही, ते थोडंफार लग्न झाल्यानंतर 5-6 वर्ष चाललं, नंतर त्याला ब्रेक आला. नाही, खरी परिस्थिती सांगितली. 5-6 वर्ष प्रेम होतं, नंतर जरा ते कपाटात इस्त्रीसारखं ठेवून दिलं. कमी होत गेलं, पण कधी बोलून व्यक्त नाही केलं. नाही बोलून व्यक्त केलं नाही. कौतुक कधी नाही. कौतुक कौतुक थोडंफार केलं म्हणा. आता करा ना, आता कौतुक करा. कशा आहेत आजी सांगा मला. तसं तर स्वभावही चांगले आहे पण निर्मळ आहे आणि त्याचं मनामध्ये काही नसतं. ते नेहमी प्रेमानेच वागतात. कधी म्हणजे खोटं असे अजिबात बोलायचं नाही. कोणाबद्दल चांगलं बघायचं. कोणी जर बाहेरचा ताण्याला आलं तर पाणी देणं, भुकेला आलं त्यांना जेवण घालणं, त्यांना सगळं म्हणजे हे करणं, ते त्याच्या भरपूर आहे. कसं वाटतं म्हणजे बरं वाटलं, ऐकून बरं वाटलं. ओके नाही, आज केवढं मोठं सर्टिफिकेट दिलं. हो ना, चांगलं भविष्याची सर्टिफिकेट मिळालं मग त्यासाठी मला यावं लागलं. आता तुम्ही कसं काय सांगा? छान आहेत अगदी, म्हणजे कधीच बोललं नाही, म्हणजे कधीच त्रास नाही दिला किंवाच नाही. आता हे प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आणि उत्तर लिहित असताना दोघांचे उत्तर समान आलं की तुम्हाला बक्षीस मिळणार. चालेल. आजीच्या सगळ्या भावंडांची नावं लिहा. आजोबांनी टोपण नावं लिहिली तरी चालतील. 1 2 3 4 5 6 8 लिहिली. माझं नाव स्वतःचं काय लिहिलं? कुमुदिनी. ते त्यांनी नाही लिहिलं, पण त्यांनी विलास लिहिलं बरोबर, रजनी लिहिलं बरोबर, शैलेंद्र लिहिलं बरोबर, शोभा लिहिलंय, शशांक लिहिलंय. नाही नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. अभिनंदन, दोघांनाही बक्षीस मिळालं असं आपण जाहीर करू. लग्नाची तारीख लिहा. बोलो ना, दाखवा समोर. 28-2-77. अभिनंदन. तिसरा प्रश्न, तुमच्या कुटुंबामध्ये कुठल्या मुलाने किंवा मुलीने सगळ्यात जास्त ओरडा खाल्लेला आहे? दाखवा. वैशाली म्हणजे कोण? तुम्हाला का ओरडा खूप मिळायचा का हो? सर्वांकडनं मी ओरडा खायची. मोठी होती ना मी. अरे पुढचा प्रश्न, वरळी सी फेस्टला सगळ्यात जास्त वेळा कुठला पदार्थ खाल्ला तुम्ही दोघांनी? दाखवा. भेळ आणि चणे. अरे वा, अभिनंदन. शेवटचा प्रश्न, दोघांनी बघितलेला पहिला सिनेमा? नाही, लक्षात नाही येते. नाही आजी, आठवत नाही. चला दाखवा तिकडे. शोले. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया